बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित केलेल्या वेलबिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशनच्या लॉन्चिंग कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी श्री सुनीलजी मते, माझे मित्र आणि स्नेही श्री अजयजी गुजर, महेशजी राठी, संजयजी आपटे, राजारामजी हजारे आणि सुशीलजी अग्रवाल, उपस्थित मान्यवर, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने संपन्न असलेल्या या पुण्यभूमीमध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने जे अथक कार्य सुरू आहे, विविध क्षेत्रात कार्य सुरू आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. गेल्या 80 वर्षाचा आणि या स्पर्धेच्या 30 वर्षाचा जो इतिहास आहे तो काय केवळ एक प्रवास नाही आहे, ते आपण समाजाला केलेलं एक मौलिक योगदान आहे आणि पुढच्या पिढीसाठी निर्माण केलेला वारसा देखील आहे. त्याबद्दल मी आपलं निश्चितच अभिनंदन आणि कौतुक करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनात जगताना आपल्याला 2 ग्रंथ महत्त्वाचे असतात. एक आहे आपली पहिली श्रीमद भगवद्गीता आणि दुसरा आहे भारताची राज्यघटना. भगवद्गीता आपल्याला वैयक्तिक आयुष्यात मार्गदर्शन करत असते आणि राज्यघटना आपल्या पूर्ण व्यावहारिक आयुष्यामध्ये ती आपल्याला बाइंडिंग असते. या भगवद्गीतेमध्ये वेगवेगळे अध्याय आहेत आणि त्यात काही योगही सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ सांख्ययोग, विषाद योग, कर्मयोग, पुरुषोत्तम योग, भक्तियोग. त्यात काही सुभाषित आहेत. त्यातलं एक सुभाषित आहे की उद्यमेन सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे. केवळ मनोरथ रचल्याने, विचार केल्याने कार्यसिद्धीला जात नाही. त्यासाठी उद्योजकता असावी लागते, त्यासाठी कार्य करावं लागतं, त्याच वेळेस ते फलद्रूप होतं. दुसरं एक त्याच्यामध्ये सुभाषित आहे, योगः कर्मसु कौशलम. याचा अर्थ असा की आपलं जे कर्तव्य आहे, आपलं जे काम आहे ते माणसाने निष्ठेने करावं, प्रामाणिकपणे करावं, कर्मफळाची अपेक्षा न ठेवता करावं आणि कौशल्याने करावं. जेव्हा आपण अशा प्रकारे एखादं कर्म करतो त्यावेळेस तो खरा योग असतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या संघटनेने विविध कार्याच्या माध्यमातून भगवद्गीतेत सांगितलेला हा योग साध्य केला आहे आणि ही निश्चितच आनंदाची बाब आहे. दुसरा आपला जो ग्रंथ आहे तो म्हणजे भारताची राज्यघटना. आपल्याला कल्पना आहे भारताची राज्यघटना ही आपण आपल्यासाठीच तयार केली आणि आपल्यालाच अर्पण केलेली आहे. ते आपण स्वतःला दिलेलं वचन आहे. आणि या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांचं प्रतिपादन केलेलं आहे. 5 मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि बाकीचे कायदेशीर अधिकार आहेत. या 5 मूलभूत अधिकारांमध्ये आर्टिकल 21 आहे. ते आर्टिकल 21 म्हणजे राईट टू लाईफ, जीवन जगण्याचा अधिकार. अतिशय व्यापक संकल्पना घटनेमध्ये दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने देखील अनेकदा त्याच्यावर भाष्य केले आहे, त्यावर बरेच निकाल दिले आहेत. तर राज्यघटना म्हणते की प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ, सक्षम, आनंदाने आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे. इथल्या सगळ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा त्याला स्वेच्छेने वापर करता आला पाहिजे. हा राईट टू लाईफ आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या संस्थेची जी ही कार्याची मी यादी बघितली तर आपलं हे सगळं कार्य एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि घटनेने दिलेल्या या अधिकाराला बळकटीकरण करण्याचं काम आपली संघटना करत आहे. त्याबद्दल देखील मी आपलं अभिनंदन करतो. आता आपण या वेलबिल्ड स्ट्रक्चरकडे येऊ. हे वेलबिल्ड स्ट्रक्चर म्हणजे काय, तर माझ्या मनात एक सरळ, साधी, सोपी संकल्पना आली की काळाच्या कसोटीवर जे टिकते आणि जनतेच्या अविरत वापरात राहते ते वेलबिल्ड स्ट्रक्चर. उदाहरण जर द्यायचं झालं तर बघा, तुम्ही 17व्या शतकात बांधलेलं पर्वतीचं गणेश मंदिर, आजही आपण तिथे जातो दर्शनाला. 1865 बांधलेली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेची बिल्डिंग, आगा खान पॅलेस, डेक्कन कॉलेज, ही जी वास्तू आहेत या आजही दिमाखाने उभ्या आहेत, जनतेच्या सेवेमध्ये आहेत.
मग आता प्रश्न असा पडतो की हे जे बिल्ड स्ट्रक्चर आहे हे काय फक्त स्थापत्य अभियांत्रिकीचा आविष्कार आहे का? फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग स्किल्स आहेत का हे? तर नाही. हे सिव्हिल इंजिनिअरिंग स्किल्स फक्त नाहीत, तर हे त्यावेळेच्या समाज मनाचं, त्यावेळेच्या समाजाच्या मूल्यांचं, त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. त्यावेळेचा समाज एखाद्या गोष्टीबद्दल कसा विचार करत होता त्याचं प्रतिबिंब या वास्तूंमधून आलेलं आहे. म्हणून त्या इतक्या सुंदर वास्तू निर्मित झाल्या आहेत आणि त्या आजपर्यंत टिकून आहेत. पण मला आता सांगताना थोडीशी खंत वाटते की आपला हा एवढा जर संपन्न वारसा होता, तर आज आपल्याबद्दल, मग अभियंता असेल किंवा बांधकाम व्यावसायिक असेल, या बांधकाम व्यावसायिकांबद्दल किंवा व्यवसायाबद्दल जनतेच्या मनात साशंकता आहे, संभ्रम आहे, कुठेतरी विश्वासार्हतेबद्दल गडद छाया आहे. आणि आपल्याला जर ही प्रतिष्ठा परत मिळवायची असेल, आपला जास्त प्रामाणिकपणे काम करायचं असेल, या वारशाला पुढे घेऊन जायचं असेल, तर अशा प्रकारच्या या स्पर्धा आणि बिल्डर असोसिएशनचं काम यांच्या माध्यमातून समाजामध्ये आपण आपल्याबद्दल सद्भावना निश्चित निर्माण करू शकतो. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण सगळेजण मिळून आपला जो, मी सुद्धा इंजिनियरच आहे, मी पण सरकारी अधिकारीच आहे, त्यामुळे आपण सगळे मिळून ही प्रतिमा कशी सुधारता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू. आणि ती सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं होऊन जमणार नाही. तुम्हाला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल, आपोआप त्याचा प्रसार होईल आणि आपली मान प्रतिष्ठा वाढेल. मग तो घटनेत मी सांगितलं राईट टू लाईफमध्ये प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार तो आपल्याला सुद्धा मिळेल. या वेल्डबिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशनमध्ये मला वाटतं 16 कॅटेगरीज आहेत. माझ्या आजींनी मला यादी दिली, आत्ता बघितली पण मी. या परिपूर्ण आहेत, यादी अतिशय परिपूर्ण आहेत. फक्त मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून 2-3 कॅटेगरीज आपण ॲड कराव्या. त्यातली पहिली कॅटेगरी म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगची, सामान्य माणसाला परवडणारी जी घरं आहेत त्या कॅटेगरी. रिडेव्हलपमेंटची कॅटेगरी आपल्याकडे आहे, हां, तर ती एक कॅटेगरी असावी. दुसरी एक आहे की हेरिटेज स्ट्रक्चर आपण जे संवर्धन करतो आणि रियूजला ॲडॉप्टिबिलिटी करतो त्यासाठी एक्सक्लुझिव्हली एक वेगळं अवॉर्ड असावं. तिसरं महत्त्वाचं मला सांगायचं आहे की आता आपण साधारणतः 100 लोक आहोत आणि याच्यामध्ये आपल्या भगिनींचं प्रमाण 3 किंवा 4 जणी आहेत. स्त्रियांना समान संधी देणं आवश्यक आहे, प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. पण स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये स्त्रियांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. स्त्रिया याच्यामध्ये येऊ इच्छित नाही, त्या सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर, कॉमर्स या क्षेत्रामध्ये जातात. त्यांचा सहभाग जास्तीत जास्त वाढवणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील, आपल्या भगिनी असतील, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना समान संधी देण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा एखादं एक्सक्लुझिव्ह अवॉर्ड आपल्या यादीमध्ये समाविष्ट करावं अशी माझी इच्छा आहे. ज्या मजुरांच्या हातून ही एवढी मोठी कामं घडत असतात त्यांच्यासाठी आपण मार्किंग दिलेलं आहे, त्यात काही वाद नाही. पण त्यांच्या वेलफेअरच्या दृष्टीने, हेल्थ किंवा स्वच्छतेसाठी एक एक्सक्लुझिव्हली वेगळं अवॉर्ड करावं, ज्याच्यामुळे सोशल स्टॅबिलिटी निर्माण होते. असं एक अवॉर्ड आपण करावं. ही एक टेंटेटिव्ह मी फक्त यादी सांगितली. आपण आपल्या कार्यकारिणीमध्ये याच्यावर विचार करा, विचारविमर्श करा, चर्चा करा, त्याचे निकष ठरवा, मापदंड ठरवा आणि पुढच्या वर्षी 16च्या ऐवजी 20 कॅटेगरी होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मित्रांनो, मी मूळतः पाण्याच्या क्षेत्रात काम करणारा अभियंता आहे. अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे बिल्डर्सच्या अनुषंगाने पाणी या विषयावर मी थोडंसं भाष्य करू इच्छितो. आपल्याला कल्पना आहे की पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. आपल्या भागात खूप पाऊस पडतो म्हणजे सगळंच पाणी आपलं आहे असं नाही. इथे जो पाऊस पडतो त्याच्यावर खालच्या राज्यांचाही अधिकार असतो. जे महाराष्ट्रात पाणी पडतं त्याच्यात कर्नाटकचाही अधिकार आहे, आंध्रचाही आहे, तेलंगणाचाही आहे, किंवा जी काय नेबरिंग कंट्रीज असतील त्यांचा अधिकार आहे. आणि आपल्याला जे पाणी उपलब्ध झालेलं आहे, विशेषतः पुण्याचा जर विचार केला, आपण पुण्यात असल्यामुळे, तर आपल्याला जे पाणी उपलब्ध झालं आहे ते सगळं पाणी आपलं अडवून झालेलं आहे. त्यासाठी जी धरणं बांधायची होती सगळी धरणं बांधून झाली आहे. त्यामुळे आता नव्याने पुन्हा एखादं धरण बांधलं जाईल आणि आपल्याला पाणी मिळेल अशी अजिबात शक्यता नाही. पाणी निर्माणही करता येत नाही. आणायचं झालं तर ते कोकणातनं आणावं लागेल. ते एवढ्या 2-2.5 हजार फुटावर उचलून ते आणायचं अतिशय जिकिरीचं आणि खर्चिक आहे.
नजीकच्या भविष्याच्या टप्प्यात येईल असं वाटत नाही. आपण बघतो एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. त्यामुळे अशा वेळेस आपलं कर्तव्य आहे की पाणी कार्यक्षमतेने आणि बचत करूनच वापरावं लागेल. त्याला कारण सांगतो की या पाण्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. शहरातलं आपण राहणारे लोक आपण म्हणतो की माझ्या नळाला पाणी आलं, माझ्या पिण्यासाठी वापरासाठी पुरेसं पाणी उपलब्ध झालं, आपण समाधानी आहे. आपण विसरून जातो पाणी परत गेलं की. एखादा उद्योजक असेल तर तो म्हणतो माझ्या इंडस्ट्रीला पाणी मिळालं, त्याच्यासाठी विषय संपला. एखादा राजकारणी असेल तो म्हणतो माझ्या मतदारसंघात पाणी आलं, आता माझं राजकारण व्यवस्थित चालेल, त्याच्यासाठी विषय संपला. पण ही परिस्थिती ग्रामीण भागात नाही. आपण लक्षात घ्या की तो जो शेतकरी आहे ग्रामीण भागातला, त्याच्यासाठी पाणी हे उदरनिर्वाहाचं साधन आहे, फक्त पिण्याचं साधन नाही. आपल्यासाठी ते फक्त पिण्याचं साधन आहे. आणि या शेतकऱ्याचं घर, या शेतकऱ्याची समृद्धी ही या पाण्यावर अवलंबून असते. आपली नोकरी गेली, आपला धंद्यामध्ये सेटबॅक आला, विचार करा काय विदीर्ण अवस्था होते. त्या शेतकऱ्याच्या शेताला जर पाणी मिळालं नाही तो देशोधडीला लागतो. त्याच्या घरामध्ये काहीही येत नाही आणि कर्जबाजारी होतो, आत्महत्या होतात. त्यामुळे आपण जे जे पाणी वाचवणार आहोत ते कोणाच्या तरी शेतात जाणार आहे, त्या शेतामधून त्याची समृद्धी होणार आहे, त्याची मुलं बाळं शिकणार आहेत आणि ते कुटुंब जगणार आहे. त्यामुळे आपण या पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे. मग बिल्डरच्या दृष्टिकोनातून मला सांगायचं झालं तर मी आपल्याला सांगेल की आपण जेव्हा आपल्या प्रकल्पाचे आराखडे करतात, नियोजन करतात, त्यावेळेस आपण व्यक्तिशः एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्याच्याकडे प्रकर्षाने बघा. गव्हर्नमेंटने निकष केलेले आहेत, नियम केले आहेत, रेन हार्वेस्टिंग केलेलं आहे, सगळं मान्य आहे मला. पण तुम्ही व्यक्तिगत त्याच्यामध्ये लक्ष द्या आणि हे बघा की आपल्या ज्या व्यवस्था असतील त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर होईल. आता नुसता पाण्याच्या वापरापुरता आपला दृष्टिकोन ठेवू नका, तर पाण्याचा पुनर्वापर आणि सांडपाणी याकडे देखील तितकंच गांभीर्याने लक्ष द्यावं. त्याला कारण असं आहे की आपण पुनर्वापर करतो आणि जे सांडपाणी जातं ते त्या गुणवत्तेचं नसतं, त्यामुळे नदी प्रदूषित होती. आपल्या नदीची अवस्था आपण बघितलेली आहे. आपण मुंडव्याच्या खाली जर गेलात, खरंच काहीतरी जाऊन बघा, त्या नदीच्या बाजूला तुम्हाला उभंसुद्धा राहता येत नाही. त्या लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही, त्यांना आरो लावून विहिरीचं पाणी प्यावं लागतं. त्या लोकांना स्किनचे आजार झालेले आहेत, कॅन्सर झालेले आहेत. मग आपल्या या दोषपूर्ण स्थितीमुळे जर दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद होत असेल तर त्याला मूलभूत कारण आपणच आहे. मग कुठला आला तो राईट टू लाईफ? त्यांना देखील अधिकार आहे ना जीवन जगण्याचा. मग त्यासाठी आपण सुशिक्षित लोक आहोत, आपण सधन लोक आहोत. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण या प्रकल्पांचं नियोजन करू त्यावेळेस या गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष द्या की माझा पाण्याचा वापर किमान होईल, माझं जे सांडपाणी असेल ते गुणवत्तापूर्णच जाईल आणि इतरांचं देखील त्याच्यामध्ये सस्टेनेबल ग्रोथ किंवा संतुलित विकास साध्य होईल. मित्रांनो, या विषयावर बोलायला तर खूप आहे. पाणी माझा आवडता विषय आहे. आपण नंतर काहीतरी पुन्हा एकदा या विषयावर बोलू किंवा तुमचे काय काय शंका असतील, प्रश्न असतील मनामधले, तर तेव्हा आपण त्याचं ओपन एखादी डिबेट ठेवू. पण आजच्या मला असं वाटतं की हे सांगणं मला अगत्याचं होतं म्हणून मी थोडंसं पोटतिडकीने बोललो असेल, पण तुम्ही त्यामागची भावना समजून घ्या. या वेलबिल स्ट्रक्चरच्या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, त्याची आपण प्रसिद्धी द्यावी आणि स्पर्धा पारदर्शकपणे आणि निकोपपणेच पार पडेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. ज्यांना या स्पर्धेत भाग घेणार आहेत त्या सगळ्या व्यक्ती, अभिकरण, संस्था त्यांना मी सुयश चिंततो. या स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्कृष्ट स्ट्रक्चर्सला पारितोषिक मिळावं आणि हे सगळे पारितोषिकाचे स्ट्रक्चर्स जनतेपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून आपल्याबद्दलची प्रतिमा आणि प्रतिष्ठा त्याप्रमाणे वाढीला लागेल. त्यामुळे या स्पर्धेला देखील मी शुभेच्छा देतो. आपण संयोजकांनी मला इथे बोलवलं हा मी माझा सन्मान समजतो. भविष्यात देखील आपल्यासोबत असंच काम करण्याची संधी मिळत राहील अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं